महिला व बालविकास विभागाचा मोठा निर्णय, मिळणार हे 3 मोठे लाभ। नवीन नियम अभ्यासक्रम वेळापत्रक आले। अंगणवाडी 25 मे मोठी ब्रेकिंग न्यूज। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। महिला व बालविकास विभागाच्या पुढाकाराने अंगणवाड्यामध्ये नव्या अभ्यासक्रमाची सुरुवात। राज्यातील पूर्व प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेमध्ये बदल घडवण्यासाठी अंमलबजावणी केली जाणार आहे। त्यामुळे अंगणवाड्यामध्ये मुलांना पोषण, आरोग्य सेवा आणि लसीकरण करता येणार आहे। त्याचसोबतच मुलांचे शैक्षणिक भवितव्य घडवण्यासाठी राज्यातील 1.10 लाख अंगणवाड्यामध्ये आधारशिला बालवाटिका नवीन उपक्रम राबवला जाईल। शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून या नवीन शिक्षणाची अंमलबजावणी होईल। राज्यात सध्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 1,10,631 अंगणवाड्या कार्यरत आहेत। या अंगणवाड्यामधील बालकांसाठी आकार हा अभ्यासक्रम आधी कार्यान्वित होता। आता तो बदलून आधारशिला बालविकास हे राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त अभ्यासक्रम लागू करण्यात आले आहे। महिला व बालविकास विभाग आणि शालेय शिक्षण विभागाच्या समन्वयातून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे। त्यासाठी अंगणवाडी सेविकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे। प्रशिक्षणासाठी आवश्यक मार्गदर्शन पुस्तिका आणि साहित्य राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे। राज्यात नवीन अभ्यासक्रमाची गरज खूप आधीपासूनच निर्माण झाली होती। या नवीन सुधारित अभ्यासक्रमामुळे बालकांना शाळेत जाण्यापूर्वी एक मजबूत पाया मिळणार आहे, ज्यामुळे त्यांना पुढील शिक्षणामध्ये कोणतीही अडचण येणार नाही। खेळ आणि कृतीवर आधारित शिक्षण पद्धतीचा यामध्ये समावेश असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यामध्ये अधिक आनंद येईल। अभ्यासक्रमामुळे अंगणवाडीतील बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल असा विश्वास महिला व बालविकास विभागाने व्यक्त केला आहे। या अभ्यासक्रमात बालकांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक विकासावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे। तसेच त्यांच्या भाषिक आणि संज्ञानात्मक कौशल्याचा विकास साधण्यावरही भर दिला जाईल। त्यामुळे बालके प्राथमिक शाळेत जाण्यासाठी अधिक सक्षम होतील। शासनाने या उपक्रमासाठी आवश्यक निधी आणि संसाधने उपलब्ध करून दिली आहेत, ज्यामुळे हा अभ्यासक्रम यशस्वीपणे राबविला जाईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे।